नमस्कार मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने नुकतीच एक अशी घोषणा केली ज्यामुळे संपूर्ण राजकीय विश्वाला धक्का बसला आहे। सगळ्यांना वाटत होतं की पक्षाने अध्यक्षपद एखाद्या मोठ्या आणि दिग्गज नेत्याला मिळेल, पण भाजपने अचानक एका अशा चेहऱ्याला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवले ज्याचे नाव अनेकांना माहीत नव्हते। होय, आपण बोलत आहोत नितीन नबी यांच्याबद्दल। बिहारमधील एका युवा नेत्याला थेट भाजपच्या राष्ट्रीय संघटनेत इतकी मोठी जबाबदारी मिळाली आहे। नियुक्तीनंतर एकच चर्चा सुरू झाली आहे की कोण आहेत नितीन नबी आणि भाजपने इतका मोठा निर्णय का घेतला। चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। नितीन नबी कोण आहेत, नितीन नबी यांचा राजकीय परिचय काय आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, नितीन नबी यांचा जन्म 13 मे 1980 रोजी रांची, झारखंड येथे झाला। ते फक्त 45 वर्षाचे आहेत आणि या पदावर विराजमान होणारे ते भाजपचे सर्वात तरुण नेते ठरले आहेत। त्यांचे राजकीय आणि संघटनात्मक अनुभव खूप मोठा आहे। ते एका राजकीय कुटुंबातून येतात। त्यांचे वडील दिवंगत नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे दिग्गज नेते आणि आमदार होते। वडिलांच्या निधनानंतर 2006 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। नितीन नबी हे बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे सलग 5 वेळा आमदार आहेत। 2020 च्या निवडणुकीत त्यांनी बॉलिवूड स्टार शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते। बिहारमध्ये त्यांनी अनेक वर्षे सरकारमध्ये काम केले आहे। सध्या ते बिहार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून रस्ते बांधकाम किंवा नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत। मंत्री म्हणून त्यांचे काम प्रभावी आणि प्रशंसनीय राहिलं आहे। त्यांचा सर्वात मोठा अनुभव त्यांच्या संघटन कौशल्यात आहे। त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये राष्ट्रीय महासचिव म्हणून काम केले आहे। म्हणजेच पायाभूत स्तरावरील कार्यकर्त्यांपासून राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वापर्यंत त्यांचा अनुभव फार मोठा आहे। त्यांच्या कार्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे 2023 च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे सहप्रभारी पद। काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला। त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंट आणि बूथ स्तरावरील कामाचे भाजपने मोठे कौतुक केले होते। आता या नियुक्तीमागे भाजपची मोठी आणि दूरगामी योजना आहे। पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी, विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या परिश्रमी स्वभाव, त्यानंतर जमिनीशी जोडलेले नेतृत्व आणि समृद्ध संघटनात्मक अनुभव यांचा खास उल्लेख केला होता। यापूर्वी JP नड्डा यांनाही कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते आणि नंतर ते पक्षाचे पूर्णवेळ अध्यक्ष झाले। त्यामुळे नितीन नबी ही नियुक्ती 2 मोठे संदेश देते, ज्यात पहिला म्हणजे भाजप आता युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देत आहे आणि दुसरे म्हणजे बिहार आणि पूर्वीय भारतामध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याची त्यांची रणनीती आहे। एक निष्ठावान आणि मेहनती कार्यकर्त्याला मिळालेली ही मोठी जबाबदारी आहे। नितीन नबी यांच्यावर आता संपूर्ण देशात भाजपच्या संघटनेला मजबूत करण्याची मोठी भिस्त असेल। त्यांच्या या प्रवासाबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला काय वाटते? नितीन नबी हे भाजपचे नेतृत्व किती प्रभावीपणे करतील? आपल्या व्हिडिओच्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आपला चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा।